उमरीत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचा महाकुंभ, ऑलिम्पिकच्या धर्तीवर सोहळ्याचे दिमाखदार उद्घाटन। उमरी वृत्तसेवा कबड्डीच्या घोषाने दुमदुमलेले मैदान आणि खेळाडूंचा अंगावर रोमांच उभे करणारा उत्साह। हे दृश्य कोणत्याही जिल्हास्तरीय स्पर्धेचे नसून उमरी तालुक्यातील फुलसिंग नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय मैदानी स्पर्धेचे आहे। या सोहळ्याने उमरी तालुक्याच्या क्रीडा परंपरेत एक नवा अध्याय जोडला आहे। गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कल्पकतेतून शैक्षणिक चैतन्य। उमरी तालुक्याचे भूमिपुत्र आणि गट शिक्षणाधिकारी सतीशजी दर्शनवाड साहेब यांनी पदभार स्वीकारल्यापासून तालुक्यात एक वेगळी ऊर्जा पाहायला मिळत आहे। मिशन अक्षर वाचन, नवोदय व स्कॉलरशिप शिबिर आणि विमानवारी यांसारख्या शैक्षणिक उपक्रमांनंतर आता मैदानी स्पर्धांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये चैतन्य जागृत केले आहे। दर्शनवाड साहेबांच्या कल्पक आणि सूक्ष्म नियोजनामुळेच या स्पर्धा जिल्हास्तराच्या तोडीस तोड होत आहेत। विविध स्पर्धा आणि विद्यार्थ्यांचा सहभाग। उमरी केंद्रांतर्गत झालेल्या या स्पर्धेत 11 वर्षांखालील आणि 14 वर्षांखालील अशा 2 वयोगटांत सामने खेळवले जात आहेत। यात प्रामुख्याने मैदानी खेळ, कबड्डी, खो खो, लंगडी, ॲथलेटिक्स, वैयक्तिक धावणे, लांब उडी, उंच उडी, बौद्धिक खेळ, कॅरम आणि बुद्धिबळ। नियोजनबद्ध आयोजन व शिक्षकांची मेहनत। केंद्रप्रमुख देविदास गोडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडत आहे। चिंचाळा, नागठाणा खुर्द, निमटेक, नागठाणा बुजुर्ग, सोमठाणा, नाना नाईक तांडा, फुलसिंग नगर, कन्या प्रशाला उमरी आणि केंद्रीय शाळा उमरी या सर्व शाळांमधील मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षकांच्या अहोरात्र मेहनतीचे प्रतिबिंब या मैदानावर उमटलेले दिसत आहे। ऑलिम्पिकची अनुभूती। विशेष म्हणजे या स्पर्धेचे उद्घाटन मशाल पेटवून ऑलिम्पिकच्या धर्तीवर करण्यात आले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे पालकांमध्ये आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे। आगामी काळात या सूक्ष्म नियोजनातून उमरी तालुक्याचे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर नाव कमावतील असा विश्वास क्रीडा समितीने व्यक्त केला आहे। वृत्तांकन गोविंद टेकुलवार।